जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची येणाऱ्या 2025मध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लक्ष द्या. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे पहिले परिशिष्ट डॅश डॅशशी संबंधित आहे. मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल, तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याला आतापर्यंत 2 महिला मुख्यमंत्री मिळाले होते. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, हरियाणा या राज्याला आतापर्यंत 2 महिला मुख्यमंत्री मिळाले होते. पुढचा प्रश्न, भारतीय संसदेतील वरिष्ठ सभागृह डॅश डॅश नावाने ओळखले जाते. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, राज्यसभा. यालाच वरिष्ठ सभागृह असे ओळखले जाते. कनिष्ठ कुणाला तर लोकसभाला. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय दूध संशोधन संस्था ICAR यालाच नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट डॅश येथे स्थित आहे. कुठे आहे, तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, कर्नाल. पुढचा प्रश्न, जर A = B = C = 3, जसं की ABCD आपण लिहितात तसं 1 2 3 4 असं Z पर्यंत 26, तर खालीलपैकी कोणत्या पर्याय बरोबर असेल. तर कसं करायचं याला सॉल्व. एन 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 म्हणजे किती येणार आहे यात, 14 प्लस पी म्हणजे किती, 16 प्लस आय म्हणजे 9 प्लस एन म्हणजे 14. तिन्ही ऑप्शनमध्ये हेच आहे, एन प्लस NPIN NPIN. तर याची बेरीज काय, 53. दुसऱ्या यात काय लिहिलेलं आहे, व्ही म्हणजे किती असतं, 22, ई म्हणजे 15, ई म्हणजे 5, आर म्हणजे 18, बी म्हणजे 2. ते किती, 47. तसंच VRB या तिन्ही पर्यायामध्ये आणि इकडे डी मध्ये VERBच आहे, फक्त WHAT हे काढायचं आहे. तर डब्ल्यूला किती, 23 प्लस Hला 8 प्लस Aला 1 प्लस Tला 20, तर हे किती येईल, 52. तर या पर्यायामध्ये आता पहिल्या पर्यायामध्ये ठेवायचं ते काय, 53 = 47. तर हे काय, हे चुकीचं होणार आहे, 53 = 47. तर पहिला पर्याय चुकीचा झाला. दुसरा पर्याय असं चेक करायचं. दुसरा पर्याय काय, 53 ही छोटी संख्या आहे 47 पेक्षा, हे बी चुकीचं आहे. 53 कशी आहे, मोठी संख्या आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न, राजस्थान उच्च न्यायालयाचे डॅश डॅश मध्ये स्थित आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, जोधपूर. पुढचा प्रश्न, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. ज्याला खूप माहिती आहे असा कोण असतो, तर बहुसूत्र. ऑप्शन क्रमांक डी. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशचे राज्य वृक्ष कोणते आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, अशोक. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाचे कोणत्या कलम राज्याने पर्यावरण संरक्षण आणि सुधारण्यासाठी आणि देशाच्या वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे म्हटले. कोणत्या कलमात म्हणले आहे पर्यावरण यांचं रक्षण करण्यासाठी. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, कलम 48. पुढचा प्रश्न, जर QUMQUAT असं हा शब्द असं लिहिलेला असेल, LVNRVBU असेल, तर NCTARIN हा शब्द कसा लिहिला जाईल, या लॉजिकनुसार सोडायचं आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून स्वतःहून सोडून चेक करू शकतात.
आणि नंतर कम्पेअर करा. तर ह्याच्यात काय केलेलं आहे, केचा यल झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे, +1 केलेलं आहे. तसंच यूचा यू व्ही म्हणजे ह्याच्यात मी काय केलेलं +1. नंतर एमचा एन ह्याच्यात मी +1. क्यूचा आर ह्याच्यात मी काय +1. यूचा व्ही परत +1. एचा बी +1 आणि टीचा यू +1. म्हणजे सगळ्या ह्याच्यात एक एक पुढचा घेतलेला आहे. तसंच एनच्या नंतर काय येणार ओ तर 4 ऑप्शनमध्ये तर नाही. ईच्या नंतर काय येणार एफ 2 ऑप्शनमध्ये येतं. सी आणि डी चुकीचं झालं. त्यानंतर काय सीच्या नंतर काय डी आहे, एक ॲड करायचं आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक ए हा ह्याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून मूलभूत अधिकार घेतले आहे? कोणत्या देशाकडून आपण घेतलेला आहे मूलभूत अधिकार? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न, जर WHO 76, WHAT 104, SHE 64 तर WSH काय असेल? तर याला कसं सोडवणार आहे? WHO म्हणजे काय, ABCD मध्ये जसं आपण एला 1 लिहितात, बीला 2 असं झेडपर्यंत. तर डब्ल्यूला काय लिहिणार 25, ओला काय लिहिणार 15. ते किती येईल? दोघांची बेरीज केली तर 38. 38ला डबल केलं तर 76. तसंच WHATला काय, डब्ल्यू म्हणजे किती 23, एच म्हणजे 8, ए म्हणजे 1, टी म्हणजे 20, T20. असं लक्षात ठेवा मित्रांनो काही ट्रिक्स लावून. तर 23 + 8 + 1 + 20 किती येईल ह्याचा 52. 52ला डबल करायची किती येईल 104. तसंच SHEचं काय लिहिणार 19. एस म्हणजे 19, एच म्हणजे 8 आणि ई म्हणजे 5. तर ह्याला काय येणार 32 आणि याचं डबल केलं तर 64. तसंच WSHचं काय लिहिणार, डब्ल्यूचं म्हणजे 23 अधिक 1 अधिक एस म्हणजे 19 अधिक 8. यांची बेरीज केली काय ना 51. 51 गुणिले 2 102. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.